आज होता श्रावण सोमवार. त्यानिमित्ताने मी तांदळाची खीर केली होती. तांदळाची खीर कशी केली ते आपण बघून घेऊया. तांदळाच्या खीरीसाठी इथे मी 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवले आणि मिक्सरला बारीक करून घेतले. मिक्सरला छान अशी आहे ना पेस्ट करून घेतली. त्यानंतर मी एका भांड्यात साजूक तूप टाकले. साजूक तूप छानपैकी मेल्ट झाले की त्याच्यामध्ये जी मी वाटून घेतलेली पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली. हे मिश्रण शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. हे मिश्रण आपण छान असं शिजवून घेऊया. हे मिश्रण छान शिजलं गेलं की त्याच्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं. इथे आपल्याला तांदळाची खीर किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे आपण दूध ॲड करून घ्यायचं. आता हे मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. हे मिश्रण एकजीव झाले की त्याच्यामध्ये आपण गुळाची पावडर ॲड करणार आहे. इथे तुम्ही साखरेचा पण वापर करू शकतो, पण गुळाची पावडर टाकली की छान टेस्ट येते. इथे गुळाची पावडर ज्याला किती गोड पाहिजे किंवा कमी गोड पाहिजे त्यानुसार इथे ॲड करू शकतो. गुळाची पावडर टाकून झाली की त्याच्यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस टाकणार आहोत. इथे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो. इथे फ्लेवरसाठी मी इथे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे सगळे छानपैकी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याला एक उकळी आले की आपली तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही पण तांदळाची खीर बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तांदळाच्या खिरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.